कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादकांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे। वाढलेला उत्पादन खर्च, महागाई आणि नैसर्गिक आपत्तीमुळे ऊस शेती तोट्यात गेली आहे। गेली 10 वर्ष ऊसाचा दर 3000 रुपयांवरच स्थिर आहे, तर कारखानदारांना साखर, बगॅस, मळी यापासून प्रचंड नफा होत आहे। 2013च्या अधिनियमानुसार 70-30 फॉर्म्युल्यानुसार शेतकऱ्यांना नफ्यातील वाटा दुसऱ्या हप्त्याच्या स्वरूपात मिळणे आवश्यक असतानाही कारखानदारांनी तो दिला नाही। तसेच नवीन हंगामाचा दरही जाहीर केलेला नाही। त्यामुळे आंदोलन अंकुश संघटनेकडून जिल्हाधिकारी, साखर सहसंचालक आणि पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे। जिल्ह्यामध्ये ऊस हे प्रमुख पीक असताना या ठिकाणी साखर कारखाने मागील गळीत हंगामाला जो नफ्यातला वाटा आहे तो शेतकऱ्यांना न देता आणि चालूचा दर सुद्धा या ठिकाणी न जाहीर करता या ठिकाणी कारखाने सुरू करण्याची तयारी त्या ठिकाणी चालवलेली आहे। आणि संघटनांनी गेली महिन्याभरापूर्वी निवेदन यांना दिलेले आहे। हे सगळा शेतकऱ्यांचा विरोध डावलून आज ऊस शेती परवडत नाही हे सत्य असताना सुद्धा या ठिकाणी एखादी मीटिंग लावली जात नाही आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय वर्षाला। आणि असा होऊ नये म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांना त्या ठिकाणी निवेदन दिलं की तुम्ही या ठिकाणी पुढाकार घेऊन जिल्ह्याचं प्रतिनिधी म्हणून मीटिंग लावावी आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये त्यासाठी कारखान्यांना नियमाप्रमाणे दर जाहीर करून आणि मागील हंगामाचा हिशोब करून जे शेतकऱ्याला देणं लागते ते द्या, अशा पद्धतीने तुम्ही मीटिंग घ्या आज असं आम्ही निवेदन या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांना दिलं। तर त्यांनी त्या गोष्टीचा विचार करून मी त्या निवेदनाचा विचार करतो आणि साखर आयुक्तालयाशी किंवा साखर सहसंचालकाशी संपर्क करून त्या ठिकाणी तुमच्या मागणीचा विचार करून मीटिंग लावण्यासाठी प्रयत्न करतो असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। या ठिकाणी आपले नामदार बंटी पाटील साहेब सुद्धा आलेले होते, त्यांना सुद्धा सांगितलं की कारखानदारांची बैठक तुम्ही लावा, तर त्यांनी म्हटले ती पालकमंत्र्यांनी पुढाकार घेऊन लावली पाहिजे। अशा पद्धतीने या ठिकाणी लवकरात लवकर बैठक घ्यावी, अन्यथा ऊस उत्पादक रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी वाहनांची तोडफोड होणं किंवा ऊस उत्पादकाच्या मागणीला ऊस उत्पादकानं त्या ठिकाणी तोडफोड केली तर त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला। सर्वस्वी प्रशासन आणि हे कारखानदार जबाबदार असतील असं या ठिकाणी सांगतो। धन्यवाद। संघटनेने इशारा दिला आहे की जर शासन आणि कारखानदारांनी तत्काळ तोडगा काढला नाही तर ऊस वाहतूक रोखून तीव्र आंदोलन छेडले जाईल। यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, राकेश जगदाळे, भूषण गंगावणे, महादेव काळे, भगवान कोईगडे, मंगेश नलावडे आदी उपस्थित होते। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।